RT ॲडमिशन 2026-27 तर पालकांकरता सूचना आहे. रात्री 12-1 वाजेपर्यंत सुद्धा साईटवर वाढलेली डेट अवेलेबल नव्हती. काही न्यूज पेपरमध्ये 30/4/2026 ही डेट दाखवण्यात येत होती. मात्र जोपर्यंत वेबसाईटवर डेट अधिकृतरित्या RT कडून दिली जात नाही तोपर्यंत आपण वाढलेली डेट ग्राह्य धरू शकत नाही. तर आपण इथे पाहू शकाल, पालकांकरता सूचना, निवड यादी लिस्ट क्रमांक 1, प्रवेश पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची मुदत 10/4/2026 ते 30/4/2026 आहे. याचाच अर्थ असा आहे की आता आपल्याला 20/4/2026 नंतर म्हणजे आणखी 10 दिवस मिळाले आहेत. तर या पुढील 10 दिवसामध्ये ज्या ज्या पालकांना लॉटरी लागली आहे त्या पालकांनी आपला प्रवेश घेऊन निश्चित करावायचा आहे. रात्री उशिरापर्यंत अपडेट नव्हती, पण मी अगोदर माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ही डेट वाढणार आहे, पण एक्झॅक्ट डेट माहीत नसल्यामुळे मी ती दिलेली नव्हती. पण काही न्यूजपेपरमध्ये मात्र 30 तारीख ही देण्यात आली होती. 30 तारीख तीच राहणार होती. मात्र आता काल रात्रीपासून आपण पाहू शकाल RT पोर्टलवरती वाढलेली डेट पडलेली आहे. तर आपण इथे पाहू शकता की जर आता आपणास आपले ॲप्लिकेशन स्टेटस बघायचे असेल तर इथे मी आपणास एक स्टेटस चेक करून दाखवतो. इथे आपल्या अर्जाची स्थिती आपण बघायची आहे. ॲप्लिकेशन वाईज डिटेल इथे आपण क्लिक करायचं आहे. इथे आपला ॲप्लिकेशन नंबर टाकायचा आहे आणि गो म्हणायचं आहे. गो म्हटल्यानंतर आपण इथे पाहू शकाल की या विद्यार्थिनीचे सिलेक्शन झाले होते, मात्र यांनी अजून आपला प्रवेश निश्चित केलेला नाही. त्यामुळे ॲडमिशन स्टेटस पेंडिंग आहे. जरी पेंडिंग असले तरी आपणास काही घाबरण्याचे कारण नाही, कारण आता आपणास मुदत ही 30/4/2026 पर्यंत आहे. या 30/4/2026 पर्यंत आपण आपले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यायचे आहे आणि आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करायचा आहे. तर सर्वात अगोदर हा माझा व्हिडिओ होता आपल्यासाठी वाढलेली डेटची सूचना देण्याकरिता. हा माझा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास पालकांनो माझ्या व्हिडिओला, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.